नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजच्या लेक्चरसाठी आपण निवडलेला आहे टॉपिक क्लास 10 पार्ट सेकंड मधला पहिला टॉपिक, तो म्हणजे हेरिडिटी अँड व्हॅरिएशन. अजिबात चिंता करायची नाही. एमटेस राहील ना बायोलॉजी मध्ये पैकी मार्क्स तुम्हाला मिळतील. सायन्स मध्ये छान प्रकारे मार्क्स तुम्हाला मिळतील. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील. अजिबात काळजी करायची गरज नाही. तर पहा, चॅप्टर मध्ये सगळ्यात सुरुवातीला काय नाव दिले रे? हेरिडिटी. आणि मग काय म्हणले? व्हॅरिएशन. मग हेरिडिटी म्हणजे काय की आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन कडे जे काही कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्याला आपण काय म्हणतो रे? हेरिडिटी म्हणतो. म्हणजे नेमकं काय? आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो. आपली उंची असेल, आपला रंग असेल, ठीक आहे, आपलं राहणीमान असेल, ते आपल्या आई वडिलांशी मिळतं जुळतात. याचाच अर्थ काय रे? जे काही आई वडिलांमधील कॅरेक्टर्स होते ते आपल्यामध्ये आले. म्हणजे आई वडील ही त्यांची एक जनरेशन आणि आपली एक जनरेशन. मग आपण काय म्हणणार? हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर. बायोलॉजिकल कॅरेक्टर काय झाले? ट्रान्सफर झाले. कुठून कुणाकडे? फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. बरोबर का नाही? व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? यामध्ये आपण बघूया. ट्रान्सफर of biological character. Transfer of biological character from one generation to another. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहे त्याला आपण काय म्हणतो? हेरिडिटी म्हणतो. कुणाच्या मार्फत हे कॅरेक्टर ट्रान्सफर होतील रे? वाया जीन्स. वाया या शब्दाचा अर्थ काय? थ्रू. म्हणजे काय? च्या मार्फत. म्हणजे काय? च्या. सगळ्यांना समजलं का? हेरिडिटी म्हणजे काय? आता चॅप्टरच्या खाली सुरुवातीला 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या 3 क्वेश्चन्स आपण काय म्हणतो? लक्ष द्या. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर. म्हणलंय की न्यूक्लियस मध्ये असा कोणता कंपोनंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जो काय करतोय? हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता आहे तो? डीएनए. कोणता आहे? डीएनए. हा तो कंपोनंट आहे जो काय करतोय? कॅरेक्टर ट्रान्सफर. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यांना काय दिलाय. व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी? प्रोजेनी म्हणजे काय रे? मुलं. बरोबर. नेक्स्ट जनरेशन. पण त्यांना म्हणलंय की म्हणजे काय फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर पॅरेंट्स कडून प्रोजेनी कसे जातात त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं इनहेरिटन्स. काय म्हणायचं? इनहेरिटन्स. म्हणजे परीक्षेमध्ये जर हा प्रश्न विचारला 1 मार्कला विचारतील. त्यामध्ये कसं लिहिणार तुम्ही? द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी इज कॉल्ड इनहेरिटन्स. काय म्हणतो आपण त्याला? इनहेरिटन्स म्हणतो. काय म्हणणार? तिसरा अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. विच आर द कंपोनंट्स ऑफ डीएनए मॉलिक्यूल? हा जो काही डीएनए मॉलिक्यूल आहे या डीएनए मॉलिक्यूलचे कोणते इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत? बरोबर. डीएनए मध्ये 3 कंपोनंट इम्पॉर्टंट आहे. पहिला कोणता आहे? एक आहे शुगर. एक कोणता आहे? शुगर.
सेकंड कोणता आहे नायट्रोजिनियस बेस. कोणता नायट्रोजिनियस बेसिस म्हणजे कोण रे आर्जिनिन असेल थायमिन असेल सायटोसिन असेल ग्वानिन असेल ठीक आहे नाही 7 नायट्रोजिनियस. मी युरासिल का नाही म्हणलं कारण की युरासिल डीएनए मध्ये नसतो. तिसरा कोणता आहे फॉस्फोरिक ऍसिड. काय आहे फॉस्फोरिक. These are the three components of the DNA model. हे काय ते तीन हे जे काही तीन कंपोनेंट्स आहेत ते काय डीएनए मॉलिक्युलचे तीन कंपोनेंट्स. इथपर्यंत सर्वांना समजलं का अशा इकडे ओके ठीक आहे सर्वांना समजलं. हेरिडिटी म्हणजे काय समजलं. तीन क्वेश्चनचे आन्सर सर्वांना समजले पहा. तर नेक्स्ट आपल्या फेसबुक काय केलं बघा. हेरिडिटी म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाया जीन्स. बरोबर. आता त्यानंतर आपल्या फेसबुक मध्ये म्युटेशनल थेरी. ही जी काय म्युटेशनल थेरी आहे पहा म्युटेशनल थेरी. म्युटेशनल थेरी ही म्युटेशनल थेरी कुणी दिली रे. म्युटेशनल थेरी वाज गिवन बाय ह्युगो डी राईट. ह्युगो डी राईट इन द इयर ऑफ 1901. 1901 साली या सायंटिस्टने काय दिलेले म्युटेशनल थेरी. मग म्युटेशन म्हणजे या शब्दाचा अर्थ बघा काय होतो सडन चेंजेस. काय आहे सडन चेंजेस. याला आपण काय म्हणतो रे म्युटेशन म्हणतो. म्हणजे काय अचानक होणारे बदल. बरोबर. तर आपण काय म्हणतात म्युटेशनल. ठीक आहे. त्यानंतर एक सायंटिस्ट दिलेला आहे वॉल्टर अँड सुटॉन. काय नाव दिले वॉल्टर अँड सुटॉन. वॉल्टर अँड सुटॉन. त्याच्यामध्ये काय केलंय ऑब्झर्व पेअर्ड क्रोमोझोम. ऑब्झर्व पेअर्ड क्रोमोझोम. ऑब्झर्व पेअर्ड क्रोमोझोम. पुन्हा आपल्याकडे पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल. काय म्हणतो आपण तर वॉल्टर अँड सुटॉन ऑब्झर्व पेअर्ड क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर द इयर ऑफ 1902. 1902 मध्ये जे काही पेअर्ड क्रोमोझोम पिकं आहे ते वॉल्टर आणि सुटॉन ऑब्झर्व केले. पुन्हा ग्रासहॉपर म्हणजे काय लागतो. बरोबर. त्यात आपण पाहतो की 1944 1944 मध्ये तीन सायंटिस्ट किती 3 सायंटिस्ट in 1904 in 1940 trio of scientists. trio of scientists. trio of scientists म्हणजे काय तीन सायंटिस्ट. कोण कोण ते ऑसवॉल्ड एव्हरी मॅक्लिऑन Ramsey Carty and Colin McLeod. यांनी काय केलं बघा तीन सायंटिस्ट कोणते टाय ऑफ सायंटिस्ट ऑसवॉल्ड मॅक्लिऑन रॅम्सी कार्टी कॉलिन मॅक्लॉड. त्यांनी काय सांगितलं बघा तीन सायंटिस्टने सांगितलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल एस्केप व्हायरस. ते काय म्हणले सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे डीएनए आहे. कोण सोडता व्हायरस. एस्केप व्हायरस. एस्केप व्हायरस. ऑल लिव्हिंग organism has
DNA as a genetic material. DNA as a genetic material. ठीक आहे, त्यांना सांगितलं. समजलं का काय? तीन सायंटिस्ट मिळून कोणकोणते? ऑस्वॉल्ड ओरिग, मायक्लिऑन एमसी पार्टी आणि कॉलिन मायक्लिऑन. तिघांनी मिळून सांगितलं सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे, पण एक सोडता कोण? व्हायरस. बरोबर. नेक्स्ट काय होतं आपण? फ्रँकोइस जॅकोब. फ्रँकोइस जॅकोब and Jack Monod propose the model for protein synthesis. Propose the model for protein synthesis. हे दोन सायंटिस्ट कोण कोण रे? फ्रँकोइस जॅकोब आणि जॅक मोनॅड. यांना काय केलं रे? प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल सांगितलं. कशाच्या मदतीने? बघा, विथ द हेल्प ऑफ डीएनए in bacterial बॅक्टेरियल सेल मधला जो काही डीएनए आहे त्याच्या मदतीनं, बॅक्टेरियल सेल मधल्या डीएनएच्या मदतीनं फ्रँकोइस जॅकोब आणि जॅकोब मोनॅड यांना काय झाले? प्रोटीन सिंथेसिसचं काय दिलं? मॉडेल. काय दिलं? प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल दिलं. मग हे मॉडेल कशासाठी हेल्पफुल ठरलं रे? दिस मॉडेल हेल्प टू अनकव्हर द हिडन जेनेटिक कोड. Help to uncover the hidden genetic code. Hidden genetic code in the DNA. जो काही जेनेटिक कोड होता, बरोबर, त्याला उघडण्यामध्ये या प्रोटीन सिंथेसिस मॉडेल काय केलं रे? मदत केली. त्यामुळे काय झालं रे? द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी फेमस. काय झालं? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी काय आली? अंमलात आली आणि त्याच्यामुळे खूप जास्त स्कोप भेटला. कशाला रे? जेनेटिक इंजिनिअरिंग. कशाला? जेनेटिक इंजिनिअरिंग. आता बघा, हे जे काही सायन्स ऑफ हेरिडिटी आहे, काय म्हणतो आपण? द सायन्स ऑफ हेरिडिटी. सायन्स ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी इज useful for कशासाठी युजफुल आहे? ते हेरिडिटीचा सायन्स पहा. त्याला आपण ट्रीटमेंट किंवा डायग्नोसिस, DIAGNOSIS काय म्हणजे? डायग्नोसिस. सेकंड तसे काय म्हणतो आपण? ट्रीटमेंट. सेकंड काय आहे? ट्रीटमेंट. थर्ड प्रिव्हेन्शन ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. जेनेटिक डिसऑर्डर होऊ न देण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. प्रिव्हेन्शन ऑफ जेनेटिक डिसऑर्डर. Next, production of hybrid varieties of plants and animals. लक्ष द्या, बघ लिहून घे. Production of hybrid
व्हरायटी कुणाचे आहे प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यानंतर आपण काय म्हणतो मायक्रोब्स आर यूज्ड इन इंडस्ट्रियल. जे काही मायक्रोब्स आहेत इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये आपण कुणाचा वापर करायला लागलो मायक्रोब्स. काय म्हणतात इंडस्ट्रियल प्रोसेस. ठीक आहे इन इंडस्ट्रियल प्रोसेस मायक्रोब्स आर इंडस्ट्रियल प्रोसेस मायक्रोब्स. इथपर्यंत समजलं का सांगा. तर पहा आपण काय पाहिलं सगळ्या सुरुवातीला आपण लक्ष देऊ. चला एक लक्ष द्या सर्वजण. इकडे लक्ष आजूबाजू अजिबात नाही. काय म्हणलं आपण हेरिडिटी म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन व्हाया जीन्स. नेक्स्ट आपण काय स्टडी केला की म्युटेशनल थिअरी कोणी दिलेली किबोर्डी व्हॅल्यू कधी दिली 1901. व्हॉट इज मीन बाय म्युटेशन सडन चेंजेस. नेक्स्ट आपण पाहिलं Walter and Sutton observed the paired chromosome, the cells of gross outward. Trio of scientists Oswald Emery, MacLeod, M.C. Carty, and Connie MacLeod. मी काय सांगितलं escaped virus. All living organisms have DNA as a genetic material. Francois Jacob and Jacob Monod proposed the model for the protein synthesis with the help of DNA in bacterial cell. The help of DNA in bacterial cell, and this model helped to uncover the hidden genetic code in the DNA. The science of heredity is useful for diagnosis, treatment, prevention of genetic disorder, production of hybrid varieties of plants and animals, and industrial process where microbes are used. I hope इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल. जर तुम्हाला समजलं असेल नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थिंक 10 थिंक एमडीसी.